नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण? ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण? तर ऑप्शन क्रमांक 2, परिमार्जन नेगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, वर्धा जिल्ह्यामध्ये 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, सरन्यायाधीश यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? सरन्यायाधीश यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, कलम 124 या कलमानुसार सरन्यायाधीश यांची नियुक्ती केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, 93 उस्मानाबाद, ऑप्शन क्रमांक 2, 94 नाशिक, ऑप्शन क्रमांक 3, 95 लातूर, तर ऑप्शन क्रमांक 4, 96 नागपूर, तर ऑप्शन क्रमांक 4, 96 नागपूर ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 5, धाराशिव हे कोणत्या जिल्ह्याचे नवीन नाव आहे? धाराशिव हे कोणत्या जिल्ह्याचे नवीन नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, धाराशिव हे उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन नाव आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, व्याघ्र गणना दर किती वर्षांनी होते? व्याघ्र गणना दर किती वर्षांनी होते? तर ऑप्शन क्रमांक 3, 4 वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे NK सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, नंदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते रामसर स्थळ हे महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणते रामसर स्थळ हे महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2, चिल्का सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, लहान मेंदू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे? कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, 1955 कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, 1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश डॅश यांच्या सरकारांनी सुरू केली. 1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश डॅशच्या सरकारांनी सुरू केली. तर ऑप्शन क्रमांक 3, PV नरसिंहराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, जनतेची अल्प बचती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, पुढीलपैकी कोणते पैसे काढण्यासाठी सरकारला संसदेच्या समितीची आवश्यकता नसते? पुढीलपैकी कोणते पैसे काढण्यासाठी सरकारला संसदेच्या समितीची आवश्यकता नसते? तर ऑप्शन क्रमांक 3, भारताचे सार्वजनिक लेखे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, दळणवळण क्षेत्रात सर्वात प्रगत साधन कोणते आहे? दळणवळण क्षेत्रात सर्वात प्रगत साधन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, कृत्रिम उपग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतात सर्वात स्वस्त
वाहतुकीचा मार्ग कोणता? भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 जल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 चिल्का ओरिसा हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, महाराष्ट्रातील डॅश या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. महाराष्ट्रातील डॅश या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी. गोदावरी या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, उपराष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 रमाबाई रानडे यांनी 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, मेळघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मेळघाट हा अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात. भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात. तर ऑप्शन क्रमांक 1 7 देशांना भेटतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, डॅशडॅशी उल्हास उल्हास नदीची उपनदी आहे. डॅशडॅशी उल्हास नदीची उपनदी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 काळू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 एरळा ही कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 11 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, महाराष्ट्र राज्यातील पुनर्वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? महाराष्ट्र राज्यातील पुनर्वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 75% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते? हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, वज्रप्रहार युद्ध सराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडतो? वज्रप्रहार युद्ध सराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, 31वा व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला? 31वा व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 असगर वजाहत यांना 31वा व्यास सन्मान पुरस्कार देण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, सेरेना विल्यम्स हे खालीलपैकी कोणत्या देशातील आहे? सेरेना विल्यम्स हे खालीलपैकी कोणत्या देशातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका या देशातील सेरेना विल्यम्स हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, वन्य प्राण्यांचा कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? वन्य प्राण्यांना कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2
इक्वेडोट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, कोणत्या देशाने 2022 ICC महिला क्रिकेट विश्वचषक कप जिंकला आहे? कोणत्या देशाने 2022 ICC महिला क्रिकेट विश्वचषक कप जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार 2022 प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, जीन बँक प्रकल्प स्थापन करणारे भारतातील कोणते राज्य पहिले आहे? जीन बँक प्रकल्प स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे राज्य पहिले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, ग्लोबल कॉर्पोरेशन व्हिलेज हा कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे? ग्लोबल कॉर्पोरेशन व्हिलेज हा कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जागतिक आर्थिक मंच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, दिया चितळे ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? दिया चितळे ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 टेबल टेनिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 अजय भूषण पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर 90 दिवसांची पर्यावरण आणीबाणी घोषित केली आहे? कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर 90 दिवसांची पर्यावरण आणीबाणी घोषित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पेरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 संगीत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नामक मोबाईल ॲप तयार केले? कोणत्या मंत्रालयाने नमस्ते योग नामक मोबाईल ॲप तयार केले? तर ऑप्शन क्रमांक 3 आयुष मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे? कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नवी दिल्ली राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, डॅश हे मध्य भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले. डॅशमध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले. तर ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार हब स्थापित केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, कोणता दिवस जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस जागतिक बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 11 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकलेली आहे? आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलियाने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 अजय भूषण पांडे यांची राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल.